हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघा, आज आपण नंबर सिस्टमचे प्रश्न करणार आहे. हे प्रश्न अगोदर आपण केले होते, पण मी ते याच्या फॉर्मॅटमध्ये होते, म्हणजे बुकच्या फॉर्मॅटमध्ये होते. तर ते कोणाला आवडले, कोणाला नाही आवडले. ठीक आहे. तर आपण काय करू, आज आपण लॅपटॉपच्या फॉर्मॅटमध्ये आणू. ठीक आणलंय तर ठीक आहे. आणि बघा, यावेळेस मी तुम्हाला एक नवीन सांगत आहे की तुम्हाला इथे टायमर मिळेल. ओके. हा जो टायमर आहे ना, ठीक आहे, हा टायमर आहे, हा तुम्हाला मिळेल. ठीक आहे. या 30 सेकंदामध्येच तुम्हाला म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर मी टायमर लावत आहे आणि तुम्ही म्हणजे सॉल्व्ह करायला सुरुवात कराल. ओके. चला स्टार्ट. 1 मिनिट. हा उठे, चला ठीक आहे, उठे चालतं, काही टेन्शन नाही. 30 सेकंड पर्यंत करू आपण. ठीक आहे. 30 सेकंड पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. जर जमते तर करा, नाही तर मग मी तुम्हाला तुमचं सामनाच आहे. टायमर हा माझा उलटा चालू झाला. जाऊ द्या, काही टेन्शन नाही. 40 पर्यंत करू, 30 पर्यंत. चला बघा, काय म्हणतात हा प्रश्न. खूप इझी आहे. 1 मिनिट गाईज. हा बघा, सुक्या मेव्याचे भरलेल्या एका डब्याचे वजन 12 किलोग्राम 650 ग्राम आहे. ठीक आहे. आणि सुक्या मेवाचे किती आहे, सुक्या मेवाचे आहे 6 किलोग्राम 350 ग्राम असल्यास रिकाम्या डब्यातील वजन शोधा. खूप इझी आहे. बघा, टोटल किती आहे की ज्याच्यामध्ये डब्बा आहे, याच्यामध्ये बघा, जो 12 किलोग्राम 650 ग्राम आहे ना, याच्यामध्ये आठवण ठेवा, डब्बा सुद्धा आहे आणि जे सुखे मेवे आहे ना, हे सुद्धा आहे. म्हणजे ह्या दोघांचा मिळून 12 किलोग्राम 650 किलोग्राम आहे. ठीक आहे. ओके. मग काय म्हणताय, सुख्या मेवाचे किती दिले आहे, सुख्या मेवाचे दिले आहे तुम्हाला 350 ग्राम. ओके. ठीक आहे. हे फक्त मायनस करायचं, इझी आहे. 0 मधून 0, 5 मधून 5 गेला, 6 मधून 3 गेले 300 आणि 12 मधून 6 गेले 300. ठीक आहे. हा तुमचा उत्तर आला. पण आठवण ठेवा, एक्झाम मध्ये तर हे ठीक आहे. एक्झाम मध्ये हे ठीक आहे, पण बघा, जी बाकी गोष्ट आहे. 1 मिनिट गाईस, मी हॉटस्पॉट बंद करून देतो. हा, ठीक आहे. बघा, डायरेक्ट आन्सर तर आला, आपण मायनस केलं, पण बघा मी सांगतो की डायरेक्ट आन्सर कसं करायचं. बघा, इथे किती आहे, 650 बरोबर, आणि शेवटीला किती आहे, 350. आठवण ठेवा, 50 मधून 50 गेला, शेवटी 2 शून्य आले पाहिजे. शेवटी किती शून्य आले पाहिजे, 2 शून्य. तर आन्सर माहिती आहे का, डायरेक्ट हे सॉल्व्ह होईल. कळलं. शेवटी 2 शून्य, 2 शून्य, आन्सर हा डायरेक्ट सॉल्व्ह. ओके. चला समोर वाढवा. चला, हा प्रश्न करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे यावेळेस फक्त 20 सेकंद देईल मी. ठीक आहे. चला, करा स्टार्ट. प्रत्येक प्रश्नाला 30 सेकंद देतो. चला ठीक आहे, करा, लवकर लवकर सॉल्व्ह करा. आणि आठवण ठेवा की जेवढं तुम्ही शॉर्टकट करू शकता तेवढं नेहमी शॉर्टकट करा, खूप इझी होईल. हम्म, चला स्टॉप. बघा, काय म्हणत आहे, एका बिस्किटाच्या एका डब्याचे वजन किती आहे, 1 किलोग्राम 750 ग्राम. 1 किलोग्राम 750 ग्राम. ठीक आहे ना. अशा 60 डब्याचे वजन किती आहे, 7. काही नाही, गुणीला फक्त 7 करायचे आहे. ठीक आहे. 0 चा 0, 7 5 35, 7 आले 3, 7 7 49, 3 52, 8 आले 2, 7 1 7. हा तर खूप इझी आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे. फक्त काही नाही करायचं, गुणाकार करायचा आहे तुम्हाला. काय करायचं आहे, फक्त गुणाकार करायचा आहे. ओके. चला ठीक आहे. जे कॅल्क्युलेशन आहे ना, मी ते तुमच्यावरच सोडत आहे. ओके. चला, हा प्रश्न आला. ठीक आहे. तुमच्याकडे पुन्हा 30 सेकंड आहे, सॉल्व्ह करा. 30 सेकंड मध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. खूप इझी क्वेश्चन आहे हा. हम्म. चला ठीक आहे, स्टॉप. बघा, ठीक आहे, काय म्हणताय तो बघा. 6 दिवसाच्या आठवड्यासाठी किती, 6 दिवसाच्या आठवड्यामध्ये संडेला सुट्टी असेल, 6 दिवसाच्या आठवड्यासाठी 10 कामगाराचे वेतन किती आहे, ते 1200. ठीक आहे. तर एका कामगाराचे एका दिवसाचे वेतन किती आहे, खूप इझी प्रश्न आहे. बघा, वेतन किती आहे, टोटल आपल्याकडे आहे 1200, पण हे किती दिवसाचे आहे, सॉरी, किती कामगाराचं आहे, हे 10 कामगाराचं आहे. ठीक आहे. हे 10 कामगाराचं आहे. जर आपण याला 10 ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय होऊन जाईल, एक कामगाराचं मिळून जाईल. ठीक आहे. एक कामगाराचा किती होऊन जाईल, तो 120. ठीक आहे. आणि हा एक कामगाराचा आहे, हा किती दिवसाचा पेमेंट आहे,
हा आहे तो 6 दिवसाचा पेमेंट, म्हणजे याला 6 आपण डिवाइड करून घेऊ. ठीक आहे, 6 जर याला डिवाइड केलं तर किती, 6 दुनी 12, म्हणजे प्रत्येक मजदुराचं किती आलं, दररोजचं वेली वेजेस ते आला 20 रुपये. ओके, ठीक आहे. चला वाढूया समोर. हा पण इझीच आहे, तरी पण तुम्हाला 20 सेकंड देतात, पटकन फक्त जोडायचंच आहे, याच्यामध्ये काहीही करायची गरज नाहीये. चला त्याच्यासाठी एवढंच वेळ, ठीक आहे. एक मिनिट थांब रे बाबा. हा ठीक आहे. काय म्हणताय प्रश्न बघा. श्रीमती मलिक है ना, यांनी 6 मीटर आणि 25 सेंटीमीटर निळे कापड, ठीक आहे, आणि 1 मीटर 75 सेंटीमीटर पिवळं कापड, आणि फक्त काही नाही करायचं, इझी आहे बघा. 6.25, 1.75 आणि 8.50. कळलं? ठीक आहे ना. बघा मी तुम्हाला एक सांगतो बघा, ऑप्शन कसे कापायचे. ठीक आहे बघा, हे 5 सेंटीमीटर आहे, 50 आहे, ठीक आहे ना. 5 आणि 5 किती, 0, आणि किती 7 आणि 5 किती झाले, हे 7, 12 आणि 4 किती झाले, हे 14, 14 आणि 1 आले 15. बघा शेवटी किती आलं, 50 सेंटीमीटर. डायरेक्ट हा आन्सर येऊ शकतो, आणि बघा इकडून पण आन्सर येऊ शकतो. ठीक आहे, किती झालं, 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, आणि 8 ही पण युनिट आहे ना, म्हणजे उत्तर जे 15चा डायरेक्ट म्हणजे 15च्या नंतरच जाईल, म्हणजे हा पण गेला आणि हा पण गेला, हा जो वाचला होता, आणि हा, ह्या दोन पैकी एक आन्सर होता. ठीक आहे, ते पण तो अजून शॉर्टकट करू शकता. चला ठीक आहे. बघा हा सेम टू सेम क्वेश्चन आला आहे. ठीक आहे, हा तुम्हाला होमवर्क आहे, पटकन करा 5 सेकंदामध्ये. ठीक आहे, हा होमवर्क आहे तुम्हाला. चला ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न हा तुम्हाला होमवर्क होता. ठीक आहे. हम्म. चला हा प्रश्न हा पण इझीच आहे. चला 30 सेकंड आहे तुमच्याकडे. फक्त काही नाही करायचं, ते डिवाइड करायचं आहे. जर तुम्ही त्याला म्हणजे चांगल्याने बघितलं तर प्रश्नामध्ये काही असं हार्डली दिलेलं नाहीये. चला बघा. ठीक आहे, काय म्हणतो प्रश्न. 45.5 लिटर तेलाला 5 डब्यामध्ये समान प्रमाणात विकायचे आहे. इझी प्रश्न आहे बघा. काय, 45.5 याला 5 डब्यामध्ये विचार करायचा आहे, सॉरी विचार म्हणतो, वितरण करायचं आहे. 5 9 45 आणि 5 1 5, डायरेक्ट आन्सर 9.1 लिटर. ओके. चला करा प्रश्न. 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे, पटापट पटापट सॉल्व्ह करायचं डिवाइड करून, आणि 30 सेकंड लागले नाही पाहिजे. 30 सेकंड जर लागत आहे तर मग काय प्रश्न राहील तुमच्यासाठी, मग हा. कळलं? हम्म. चला ठीक आहे. आला का आन्सर? चला स्टॉप. चला बघा, काय होता प्रश्न. प्रियलच्या आईने पार्टीसाठी 8 लिटर 785 ml कस्टर्ड बनवले. जर कस्टर्डचे 35 व्यक्तीमध्ये, काय नाही इझीच आहे, 8.785 डिवाइड बाय काय करायचं आहे, 35 करायचं. आता बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ठीक आहे, हे किती आहे, 35. हा गुणाकार कोणत्यानी व्हॅल्यू सोबत गुणाकार केला आहे तेव्हाच ही व्हॅल्यू आली आहे. ठीक आहे, आपण बघा हे 35 आहे, याला कोणत्या तरी व्हॅल्यूने डिवाइड सॉरी गुणाकार केला आहे तेव्हाच ही व्हॅल्यू आली आहे ना, 785. आता बघा 5 आहे, 5ला माहिती आहे का कोणत्या तरी विषम संख्याने गुणेल ना, तेव्हाच माहिती आहे का शेवटी 5 येईल. आठवण ठेवा, तेव्हाच माहिती आहे का शेवटी 5 येईल, जेव्हा इथे विषम संख्या असेल. तर बघा विषम संख्या कोणती आहे, ही गेली आणि ही गेली. मी जर पेपरमध्ये असताना ह्या दोन ऑप्शन लावून, जर माझ्याकडे वेळ नसता, पटकन या दोन पैकी एक मारलं असतं मी. कळलं? चला ठीक आहे. आता इथं बघ म्हणजे कसं, याला जर डिवाइड केलं ना तर आन्सर किती येते, 251 हा तुमचा आन्सर येतो. ओके. हा प्रश्न खूप मस्त आहे. चला बघू, याच्यासाठी तुम्ही 30 सेकंड.
चला स्टॉप. बघा काय प्रश्न होता. प्रश्न खूप मस्त आहे बघा. गणिताच्या एका परीक्षेत विद्यार्थ्यांना एका विशिष्ट संख्येचा 5/16 भाग काढण्यास सांगितले होते. एका विद्यार्थ्याने चुकून 5 भाग 6 काढले. खूप इझी उत्तर आहे, काय नाही बघा. मी मानलं की स्टार्टिंगला ती संख्या कोणती होती, एक्स होती. ठीक आहे, एक्स गुणीला किती केलं, पहिले एका संख्येचे म्हणजे किती 16 भाग. ठीक आहे, याच्यामधून मग काय केलं, त्याच संख्येचा किती काढलं त्यांनी, 5/6 काढलं. ठीक आहे, आणि याचं अंतर किती आला, 200 आला. म्हणजे बघा ना, उत्तर योग्य अंकपेक्षा किती आला, 200 जास्त आला. काही नाही, फक्त गुणाकारच करायचा आहे. ठीक आहे, बघून घ्या. एक्स इंटू 5 एक्स किती होणार, हे 5x होणार. ठीक आहे, भागीला किती 16 मायनस हे पण किती होऊन जाईल, 5x होऊन जाईल. ओके, आणि भागीला किती राहील तो 6 इज इक्वल टू किती झालं ते 200. ठीक आहे, आता काय नाही करायचं, क्रॉस गुणाकार करून टाकायचं डायरेक्ट. हे किती होईल, 30x भागीला किती मायनस. चला बघा. ठीक आहे, किती केलं हे 6 आलं. ठीक आहे, आधी इकडे गुणाकार करायचा. 16 पंचे किती होते, तो होते 80x. ठीक आहे, आणि भागीला किती 16×96. ओके, इज इक्वल टू किती, इकडे येऊन जाईल 200. ठीक आहे, 30 मधून 80 गेले, किती आलं इथे 50x. ठीक आहे ना, बरोबर किती 200 भागीला किती आहे तुमचं 96. 50चे भाग 200 मध्ये किती वेळा झाला, 4 वेळा. 96 चौक किती होते तुमचं 384 होते. कळलं, हा तुमचा आन्सर होता. ठीक आहे, कोणकोणत्या प्रश्नामध्ये माहिती आहे का तुम्हाला, डायरेक्ट नाही का, ते तर करावंच लागेल. ठीक आहे, एक शॉर्ट ट्रिक्स होती, पण माहिती का ती सगळ्या प्रश्न सगळं म्हणजे ऑप्शनला एलिब्रेट नाही करणार म्हणून. ठीक आहे, ते सांगायची गरज नाही, कारण माहिती आहे का ती ट्रिक सांगायला केव्हा मजा येते की जेव्हा ते ऑप्शन टाकू शकणार. ओके, चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. चला तुमच्यासाठी 20 सेकंदाचा टाइमर. चला स्टॉप. बघा काय म्हणताय तो, श्रीमती खन्ना यांनी एका किराणा दुकानातून 10 किलोग्राम तांदूळ है ना, किती आहे 10 400 किलोग्राम तांदूळ आणि 15 किती 500 गहू आणि 4 किती 600 ग्राम साखर. इझी आहे हा. ठीक आहे ना, बघा 6 ने 4 10 ने 5 15. ठीक आहे, बघा इथूनच आन्सर येऊन गेला, काही करायची गरजच नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला की शॉर्टकट ट्रिक आहे ना, ते पण सुद्धा शिका, कारण तुम्ही टोटल करणार तरी पण सुद्धा आन्सर एवढाच येणार आहे. ठीक आहे, चला पुन्हा तुमच्याकडे आहे ती 20 सेकंड. यावेळेस 20 सेकंदच देऊ आपण, हे डायरेक्ट मायनस करायचं आहे फक्त. चला ठीक आहे, डेव्हिडचे वजन काय म्हणताय, डेव्हिडचे वजन एक मिनिट guys. हा, डेव्हिडचे वजन रॉबिनपेक्षा 4.15 kg कमी आहे. ठीक आहे ना, डेव्हिडचे वजन किती आहे 58 पॉईंट असल्यास तर रॉबिनचे वजन शोधा. काही नाही, हा तुम्हाला होमवर्क साठी दिलाय. ठीक आहे, हा इझी आहे प्रश्न, डायरेक्ट दिसतोय तो आन्सर जर तुम्हाला कळत असेल तर. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नाकडे वाढतोय मी. आपण फक्त तुम्हाला फक्त 10 सेकंड देतो आणि हा तुम्हाला होमवर्क लागेल. काही नाही, फक्त डिवाइड करायचं आहे तुम्हाला. इझी दिसत आहे तो. 10 सेकंड खूप आहे याच्यासाठी तुम्हाला. चला बघा काय म्हणताय तो, 8.25. ठीक आहे, नाही द्रव्य पेयापासून 55 ml च्या किती, काही नाही फक्त डिवाइड करायचं आहे. 25 डिवाइड बाय 55. 11 पाची 55, मग 11 साती 77, अजून इथून किती वाढले 5, 11 पाची 75. हे किती होईल, याला जर डिवाइड केलं तर पॉईंट मध्ये आन्सर डायरेक्ट येते 70 होईल. हा जो पॉईंट दिसला का, हा पॉईंट येतो, तेच म्हटलं. चला ठीक आहे. चला एवढेच होते वाटते. अजून एक बघतो मी आहे का, मिक्स क्वेश्चन नाही का, एवढेच होते. ठीक आहे ना, हे माहिती आहे कोणते चॅप्टर होते, हा होता नंबर सिस्टमचा. हा होता कसा, नंबर सिस्टम आहे ना, नंबर सिस्टमचा पार्ट 1 होता. ठीक आहे, आता नंबर सिस्टमचा पार्ट 2 मी थोड्या वेळानं अपलोड करतो. ओके, चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.